पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशाप्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. गुरुवार तारीख 30 जुलै. पहिले वाचन इर्मया अध्याय 18 ओवी 1-6. परमेश्वरापासून जे वचन इर्मयाला प्राप्त झाले ते हे: उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो. तो चाकावर काम करत होता. कुंभार मातीचे पात्र घडवीत होता. ते त्याच्या हाती असतानाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडवले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले: हे इस्रायेलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायेलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. याकोबाचा देव ज्याचा सहाय्यक आहे तो धन्य. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 13 ओवी 47-53. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले: स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसाने ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्याला म्हणाले, होय. तेव्हा तो त्यांना म्हणाला: प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे, तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. नंतर हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. समुद्रात जाळे फेकल्यास जाळ्यामध्ये सगळ्या प्रकारचे मासे सापडतात. लहान, मोठे, चांगले, वाईट असे सगळे मासे आपल्याला बघायला मिळतात. मग ते मासे निवडले जातात. चांगले मासे भांड्यात जमा केले जातात, तर वाईट फेकून दिले जातात. न्यायाच्या दिवशी देखील असेच घडेल. चांगल्या विचारांची, चांगल्या कृत्यांची व चांगल्या वागणुकीची माणसे वाईटांपासून निवडली जातील. नीतिमान लोक हे चांगल्या प्रकारच्या माणसांमध्ये मोडतात आणि अनीतिमान वाईट प्रकारच्या माणसांमध्ये. चांगल्या माणसांना परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद मिळेल. ती परमेश्वराच्या स्वर्गीय वैभवात सहभागी होतील. तर वाईट माणसे या आशीर्वादाला मुकतील. चांगले काम केल्याने आपल्याला समाजात चांगली वागणूक मिळते, आपले कौतुक केले जाते. ही गोष्ट आपणा प्रत्येकाला ठाऊक आहे. अगदी लहानपणापासून हे आपण शिकत आलो आहोत. तरीही आपण वाईट मार्गाला जातोच. आपला परमेश्वर दयाळू आहे. वाईट मार्गाला गेलेल्यांना तो सुधारण्याच्या भरपूर संधी देत असतो. तरी आपण त्याच जुन्या वाईट मार्गाला परत जात असतो. मग न्यायाच्या दिवशी आपली जागा कुठे असेल हे आपणच ठरवावे.